नमस्कार. दिवाळीच्या एक दिवस आधी सगळ्यांना शुभेच्छा. मी हे हळदीचं रोप मागच्या वर्षी लावलं होतं. म्हणजे मागच्याच्या मागच्या वर्षी लावलं होतं हे. 2 कंद लावले होते मी इथे. पण मागच्या वर्षी हळद काढली नाही. काढली नाही म्हणून ह्या हळदीला आता 2 वर्षापासून लावलेली आहे म्हणून ह्या हळदीला असं फुल आलं. हळदीला या प्रकारे फुल येते हळदीला. हळदीला असं फूल येते. तर जर आपण 2 वर्ष कंद काढले नाही त्या हळदीचे, तर त्याचं चांगलं पोषण होते त्या कंदांचं आणि मग असं फूल येते. काही जण म्हणतात की हळदीला फूल येणं चांगलं असते. पण त्याचं एक कारण आहे मला वाटते. तर आपण 1-2 वर्ष हळद जर काढली नाही, तर त्याला फूल येते. तसं असं दरवर्षी काही हळदीला फूल येत नसते. ही हळद चांगल्याच प्रमाणात वाढलेली आहे. शेतात लावली होती मी. घरी मी कुंडीत लावलेली होती. तर कुंडीतल्या म्हटलं 1-2 कुंडीत काही जास्त हळद निघत नाही. म्हणून मग मी हे 2-3 कंद शेतात लावले होते. तर मी या प्रकारे हे शेतात कंद लावले होते. तर ह्यावर्षी मी इकडचे कंद काढले ह्याच्यातले आणि इकडे लावले होते. तर यांची छान वाढ झाली. आणि हे हे ह्या वर्षी लावलेले आहेत आणि हे मागच्या वर्षी लावलेले आहे. या प्रकारे हळदीला फूल येते आणि हे हे आता 1 वर्षाचं पीक आहे. हे आणखी 3-4 2-3 महिन्यांनी हे पानं वाळले सगळे, की मी याची हळद काढून घेणार आहे. हं, तर हे शेतात लावल्यामुळे छान झाली हळद. म्हणजे पानंही खूप मोठे-मोठे झाले ना, आता याला भरपूर हळद लागलेली असेल खाली. तर या प्रकारे हे हळद वाढते आणि हळदीला फूल येणं शुभ असते असं म्हणतात. पण ते अंधश्रद्धा असू शकते फुल येणं वगैरे. पण मला तर असंच वाटते, की याचा कंद चांगला 2 वर्ष जमिनीत राहिल्यामुळे या हळदीला फूल आलं. हळदीचं रोप अगदी प्रत्येकाने आपल्या घरी लावायला पाहिजे. एक जर रोप लावल्यामुळे सकारात्मकता येते, पॉझिटिव्ह थिंकिंग येते, लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात. आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही चांगलं आहे हळद लावल्याने. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका जरा कमी होते आणि आपल्याला हळद घरी किचनमध्ये वापरायला मिळते. ओल्या हळदीचं आपण लोणचंही करू शकतो आणि हळद वाळवून दळून आणल्यास आपल्याला वर्षभर हळद पुरते. या प्रकारे हळदीचं रोप अ, लावून आपल्याला डबल फायदा घेता येतो. अं, समृद्धी येते घरात आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते.